थर्मोडायनेमिक्सचे प्रॉब्लेम सुरू करूया. फर्स्ट प्रॉब्लेम काय काय सांगितले बघा. कॅल्क्युलेट द मॅक्सिमम वर्क. मॅक्सिमम वर्क डन फाइंड आउट करायचं आहे. 24 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन दे आर एक्सपांडेड आयसोथर्मली अँड रिव्हर्सिबली. हे दोनही शब्द प्रयोग पाहिजेत प्रॉब्लेम मध्ये, तेव्हा तुम्ही डब्ल्यू मॅक्सचा फॉर्म्युला यूज करू शकताय. आणि इथं व्हॅल्यूज त्यांनी कशाच्या दिलेल्या आहेत बघा. प्रेशरच्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. इनिशियल प्रेशर 1.6 बार आहे, त्याचं फायनल प्रेशर 1 बार आणि टेम्परेचर दिलेलं आहे 298 केल्विन. ह्याच्यामध्ये तुम्हाला कॅपिटल आर ही पण एक व्हॅल्यू लागेल त्या ठिकाणी, ती पण आपल्याला वापरावी लागेल. मग गिव्हन डाटा बघा काय काय आहे ते सगळं एकत्र करून घेतो इथं. कॅल्क्युलेट द मॅक्सिमम वर्क डन म्हणजे डब्ल्यू मॅक्स फाइंड आउट करायचं आहे. त्याच्यासाठी आयसोथर्मली आणि रिव्हर्सिबली हे दोन्ही शब्द प्रयोग असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर त्यांनी वेट ऑफ ऑक्सिजन दिलेलं आहे, त्याला मी असं लिहितोय WO2 इट इज इक्वल टू 24 ग्रॅम. त्याच्यानंतर ऑक्सिजनचं मोलर मास हे तुम्हाला माहिती पाहिजे, इट इज 32 ग्रॅम, 32 ग्रॅम आहे. याच्यावरून नंबर ऑफ मोल्स हे आपण काढू शकतोय. एक्सपांडेड म्हणजे एक्सपान्शन आहे. आयसोथर्मली रिव्हर्सिबली त्यामुळे डब्ल्यू मॅक्स वापरावा लागेल. फ्रॉम इनिशियल प्रेशर, इनिशियल प्रेशर सांगितलेलं आहे 1.6 बार आणि फायनल प्रेशर दिलेलं आहे 1 बार. त्यानंतर त्यांनी टेम्परेचर दिलेलं आहे, ते सांगितलेलं आहे 298 केल्विन. त्यानंतर कॅपिटल आर इक्वल टू 8.314 जूल पर मोल पर केल्विन या पद्धतीनं आहे. आता फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन पुढचा सेक्शन तयार करतो इथं. बघा फॉर्म्युला घ्यायचा आहे डब्ल्यू मॅक्स इक्वल टू मायनस 2.303 NRT log to the base 10 P1 अपॉन P2 असा फॉर्म्युला आहे. बघून घ्या एकदा फॉर्म्युलाच्या लिस्ट मध्ये काय काय आहे ते. आता याच्यामध्ये जे नंबर ऑफ मोल्स घ्यायचे आहेत मला, त्याचा फॉर्म्युला आहे डब्ल्यू अपॉन मोलर मास, वेट त्याचं O2च डिव्हायडेड बाय ऑक्सिजनचं मोलर मास घ्यायचंय. मग त्यांनी वेट किती सांगितलेलं आहे, 24 ग्रॅम सांगितलंय. मोलर मास आहे 32 ग्रॅम. मग हे होणार 8×24 8×32, ही व्हॅल्यू येणार 3.3/4. यालाच तुम्ही 0.75 असं जरी घेतलं तरी चालते. बाकीच्या सगळ्या व्हॅल्यूज त्यांनी व्यवस्थितपणे दिलेल्या आहेत, त्यामुळे आता सगळ्या व्हॅल्यूज ह्याच्यामध्ये वापरून घेऊया. डब्ल्यू मॅक्स इक्वल टू मायनस 2.303, एन ची व्हॅल्यू आहे 0.75, आर आहे 8.314, टेम्परेचर त्यांनी सांगितलेलं आहे 298 केल्व्हिन आणि त्याच्या पुढं लॉग ची टर्म आहे P1 अपॉन P2. P1 सांगितलेलं आहे 1.6 डिव्हायडेड बाय 1, असं सगळं त्यांनी दिलेलं आहे. तर बघा याच्यामध्ये काय शक्यतो करून कुठं सिम्प्लिफिकेशन काय जास्त सहजासहजी होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे मी ज्या काही टर्म्स आहेत त्या व्यवस्थित मांडून घेतोय. फक्त याच्यामध्ये शेवटची जी टर्म आहे त्याच्यामध्येच फक्त चेंज होईल. ती कुठली टर्म आहे, ही टर्म आहे बघा.
1.6 त्याचा लॉग बघून घ्या. 16चा लॉग आहे 2041, चेक करू शकताय तुम्ही. मग आता ह्या सगळ्या टर्म्सना घेऊन कॅल्क्युलेशन करावं लागेल आपल्याला. लॉग कॅल्क्युलेशन केलं पाहिजे त्याचं. मग सगळ्या टर्म्स आपण आता बघून घेऊया. लॉग टेबल लागेल त्याच्यासाठी. बघून घ्या. पहिली व्हॅल्यू आहे 2.303. 3623 का काहीतरी होतं. 23चा शून्य मध्ये 3चा मीन डिफरन्स. 3चा मीन डिफरन्स आहे 6. आणि इथं 3617, 3617 आणि 6, 3623च आहे बघा. म्हणजे पहिली टर्म त्याचा लॉग घेतो इथं 0.3623. त्याच्या पुढे आहे 0.75. बार 1.75चा 0 मध्ये. इथं 75 आहे 8751 असेल. त्याच्यानंतर आहे 8.314. 0. त्याचा बहुतेक 91-98 काहीतरी कधीतरी बघितलेलं आठवते. 83चा 1 मध्ये 4चा मेन डिफरन्स आहे 2. मग 91-96. 83चा 1 मध्ये 91-96 आणि 2 91-98 बरोबर. 9198 असं घेतलं म्हणजे हे झालं. आता 298 2 पॉइंट त्याचा किती होते बघूया. 29चा 8 मध्ये 29 आणि 8 मध्ये आहे 4742 हे असेल. आणि या 0.2041चा आणखीन एकदा लॉग बघायचा. लक्षात ठेवा ते लॉग बघूनच आलंय तेवढं 2041, पण फॉर्म्युल्यातच लॉग आहे. बघा इथे आणखी एकदा फॉर्म्युल्यातच लॉग आहे आणि ते परत गुणाकारात आहे. त्यामुळे ह्याचा लॉग बघायचा आणि लॉग बघून जे येईल त्याचं परत पुढे प्रोडक्ट करायचं आहे. त्यामुळे ह्याचा आणखी एकदा लॉग बघावं लागेल. 20चा 4 मध्ये 1चा मीन डिफरन्स. 20 4 मध्ये 3096. 1 मधला मीन डिफरन्स 2 म्हणजे 3098. 3098. तर लॉग सगळे संपलेले आहेत. आता या सगळ्यांची बेरीज करायची. 8 10 18 19 22. 2 हातचे आले 2 2 11 15 24 29 31. 1 हातचे आले 3. मग हे किती होणार बघा. 3 10 11 18 24. 4 हातचे आले 2. इथं वर घेतो 2, इथे लिहिताही न झाले. 2 5 13 22 26 29. इथे येणार 9. हातचे आले 2. आता इथं काय काय होते बघा. हे बार 1 बार 1 बार 2 आणि हे 2 कॅन्सल होईल. इथं 2 आहे ते तेवढं इथं घ्या. या पद्धतीने येईल ते. मग 0.94चा 1 मध्ये 2चा मेन डिफरन्स हे मला बघायचं आहे. आता अँटीलॉग मध्ये गेलं पाहिजे. 0.94चा 1 मध्ये 2चा मेन डिफरन्स. 0.94चा 1 मध्ये आहे 8730. 2चा मेन डिफरन्स आहे 4 म्हणजे 8734 होणार आहे. मायनस इथलं चिन्ह. 8734 म्हणजे पहिल्या आकड्यानंतर डेसिमल पॉइंट इंटू. इथं आहे 10⁻². ते इथं वापरतोय म्हणजे ते किती होईल. -873.4 जूल हे त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. काय काय सांगितलेलं आहे. 1 मोल ऑफ अन आयडियल गॅस सांगितलंय. 1 मोल सांगितलेलं आहे. कॉम्प्रेस्ड फ्रॉम म्हणजे कॉम्प्रेशन आहे
500 सेंटीमीटर क्यूब इनिशियल व्हॉल्यूम दिलेलं आहे अगेन्स्ट ए कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर ऑफ प्रेशरची व्हॅल्यू सांगितले 1.2 × 10⁵ या प्रोसेसमध्ये जे वर्कडन होते ते आहे 36 जूल आणि याचं फायनल व्हॉल्यूम काढा म्हणून सांगितले. आता याच्यामध्ये कुठंही आयसोथर्मली रिव्हर्सिबली असलं काही सांगितलेलं नाही. त्यामुळे तुम्हाला इथं डब्ल्यू मॅक्सचा फॉर्म्युला वापरायचा नाहीये, साधा डब्ल्यूचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. बाकीचं काय काय दिले बघा. N=1 मोल सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर इनिशियल व्हॉल्यूम त्यांनी दिलेलं आहे 500 सेंटीमीटर क्यूब. मी याचं मीटर क्यूब मध्ये कन्व्हर्शन करतोय. 500 एका सेंटीमीटरचे मीटर होतील 10⁻². सेंटीमीटरचा क्यूब म्हणजे 10⁻6 मीटर क्यूब हे एवढं येईल त्या ठिकाणी. त्याच्यानंतर कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर सांगितलेलं आहे त्याने. प्रेशर दिले 1.2 × 10⁵ पास्कल ही व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे. वर्कडन या संपूर्ण प्रोसेसमध्ये किती आहे ते दिलेलं आहे 36 जूल आहे. कॅल्क्युलेट द फायनल व्हॉल्यूम असं त्यांनी विचारलेलं आहे आणि हे कॉम्प्रेशन आहे. त्यामुळे कॉम्प्रेशनचं वर्कडन प्लसच घ्यायचं आहे याच्यामध्ये. त्यामुळे ह्याची काय व्हॅल्यू बदलायचं वगैरे काय प्रश्न येत नाही. आता बघूया काय करायला लागते ते. मगाशी मी तुम्हाला सांगितलंय आयसोथर्मली रिव्हर्सिबली असा काहीही याच्यामध्ये कुठेही शब्द प्रयोग नाही. त्यामुळं सिंपल फॉर्म्युला वापरायचा आहे, डब्ल्यू मॅक्सचा नाही वापरायचा. फॉर्म्युले अँड कॅल्क्युलेशन्स. बघा आता याच्यामध्ये काय करावं लागणार आपल्याला. W=- P, नुसतं P लिहा किंवा PEXT लिहिलं तरी पण चालतंय, काही अडचण नाही. पुढं डेल्टा व्ही आहे. डेल्टा व्ही म्हणजेच V2 - V1. याच्यामधलं मला V2 फाइंड आउट करायचं आहे. बघा तेवढाच पार्ट मी सेपरेट इथं तयार करून घेतोय. V2 - V1 हे मायनस साईन पण इकडं पाठवतोय आणि PEXT न W ला डिव्हाइड करतोय. असं दिसेल. मग याच्यामध्ये व्हॅल्यू वापरूया आता आपण. मायनस W किती आहे 36 डिव्हायडेड बाय प्रेशरची व्हॅल्यू एक्सटर्नल प्रेशर जे आहे ते किती सांगितले 1.2 × 10⁵ अशी व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे. मग हे एवढं सोडवून घेऊया. therefore V2 - V1 दिस इज इक्वल टू, हे बघा बरं, ह्याला 10 न आणि ह्याला 10 किंवा या 10⁵ न ह्याला मल्टिप्लाय करूया. म्हणजे हे किती होईल इथं 36 डिव्हायडेड बाय मध्ये ह्याच्यातलं एक 10 वापरतोय म्हणजे इथं होणार 12 10⁴ याचं सिम्प्लिफिकेशन 3चा भाग लागेल. हे 10⁴ वरती पाठवा. 3 × 10⁻⁻4 येणार आहे. हे असं येईल. आता त्याच्यातली V1 ची व्हॅल्यू बघा कशी त्यांनी दिलेली आहे ती 10⁻⁻6. मग ह्याला पण 10⁻⁻6 पहिल्यांदा तयार करून घेऊ आपण. V2 - V1 = इथं फक्त मी 3 च्या ऐवजी 300 लिहितोय. पुढे लिहितोय 10⁻⁻6. आता मला V2 फाइंड आउट करायचं आहे. हे V1 पलीकडे पाठवा. प्लस V1. V1 ची व्हॅल्यू आहे 500 इथे दिलेलं आहे बघा. 500 × 10⁻⁻6 ते तेवढं आता ह्याच्यामध्ये वापरूया. आणि फायनल आन्सर तुम्हाला त्याचं मिळून जाईल.
V2 मायनस V1 ह्याच्यात आणि काय घोळ झाला, परत मायनस साईन राहिलं बघा सगळीकडेच. इथनं मायनस साईन पुढचं राहिलेलं आहे. देऊया त्याला इथं परत एकदा. इथं मायनस आहे, इथं ते मायनस आहे, इथं पण मायनस आहे, इथं येणार मायनस. बघा सगळीकडचं मायनस साईन राहिलेलं आहे. चेंज करतोय थोडस इथं त्याला. चुकू शकतं आमचं, पण चुकलंय बघा आता इथं. काय करणार, पर्याय नाही, करायचं सगळं परत एकदा. म्हणजेच इथं काय येणार, V2 मायनस V1 दिस इज इक्वल टू मायनस 300 इंटू 10⁻⁻6 हे असं येणार. आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, V2 फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे हे मायनस 300 इंटू 10⁻⁻6 हे V1 इकडे येणार, प्लस V1 हे या पद्धतीनं घ्या. आता याच्यामध्ये V1 ची व्हॅल्यू वापरा. काय बघा V1 ची व्हॅल्यू 500 इंटू 10⁻⁻6. Therefore, V2 इक्वल टू हे मायनस 300 इंटू 10⁻⁻6 प्लस 500 इंटू 10⁻⁻6. हे किती होणार, 500 वजा 300, म्हणजे हे होणार 200 इंटू 10⁻⁻6 मीटर क्यूब. ही अशी व्हॅल्यू आहे. सुरुवातीची व्हॅल्यू बघा बरं, कोणत्या सिस्टम ऑफ युनिट मध्ये त्यांनी दिलेली होती. हे बघा 500 सेंटीमीटर क्यूबला असं आलं होतं, 500 इंटू 10⁻⁻6. आत्ताची व्हॅल्यू माझी या फॉर्मॅटमध्ये आहे, ती आता या फॉर्मॅटमध्ये मांडायची फक्त. बघा 10⁻⁻6 काढायचं आणि सेंटीमीटर क्यूब करून घ्यायचं त्या ठिकाणी. बघा इथं फायनल व्हॅल्यू 200 सेंटीमीटर क्यूब. इथं मला शंका का आली, चिन्ह चुकलंय किंवा काय झालंय म्हणून. कारण हे काय व्हायला लागलं, इथं सोडवून अँसर जास्त यायला लागली. पहिली व्हॅल्यू 500 होती, ती आता सोडवून 800 आली असती. मग मला जरा शंका आली, कारण 800 व्हॉल्यूम झाला म्हणजे ते झालं एक्सपान्शन. पण त्यांनी सांगितलेलं आहे की कॉम्प्रेशन होते. ज्या अर्थी इथं कॉम्प्रेशन होते त्या अर्थी व्हॉल्यूम कमी झाला पाहिजे. म्हणून मग मला याच्यामध्ये शंका आली की काहीतरी चिन्ह राहिलेलं आहे. बघा नेक्स्ट प्रॉब्लेम. 2.5 moles of an ideal gas are expanded. इथं फक्त बघा आयसोथर्मली एवढंच सांगितलंय. याचा अर्थ डब्ल्यू मॅक्स वापरायचं नाही. इनिशियल व्हॉल्यूम टू फायनल व्हॉल्यूम, शिवाय हे काय आहे म्हणून सांगितलंय, एक्सपांडेड म्हणून सांगितलंय. त्यामुळे एक्सपान्शन आहे. अगेन्स्ट ए प्रेशर ऑफ 3 बार प्रेशर दिलेलं आहे. कॅल्क्युलेट द वर्क ऑफ 10. आता बघा असं घ्यावं लागेल याच्यामध्ये. गिवन डाटा 2.5 मोल असं सांगितलेलं आहे. एन इक्वल टू 2.5 मोल्स. एक्सपान्शन सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर इनिशियल व्हॉल्यूम दिलेलं आहे त्यांनी 12 डेसिमीटर क्यूब. फायनल व्हॉल्यूम सांगितलेलं आहे 25 डेसिमीटर क्यूब. तिथं असलेलं एक्सटर्नल प्रेशर PEXT किंवा नुसतं पी लिहिलं तरी पण चालते, काय त्यांना काय फारसा फरक पडत नाही. 3 बार आणि वर्कडन विचारलेलं आहे डब्ल्यू इक्वल टू क्वेश्चन मार्क.
नेक्स्ट सेक्शन आहे फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. मग आता याच्यामध्ये आपल्याला एक अजून एक टर्म ह्याच्यामध्ये मी ऍड करतो इथं, जे तुम्हाला लागणार आहे पुढं, आणि मग आपण कॅल्क्युलेशन करू. एक लक्षात ठेवा, 1 डेसिमीटर क्यूब बार दिस इज इक्वल टू 100 जूल. ही व्हॅल्यू लक्षातच ठेवा, महत्वाचं आहे. हे तुम्हाला लागेल कॅल्क्युलेशन मध्ये. आता बघा फॉर्म्युला काय आहे आपल्याकडे, डब्ल्यू इक्वल टू मायनस PEXT इंटू डेल्टा व्ही. डेल्टा व्ही म्हणजेच V2 मायनस V1 हे असेल. आता याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरूया. डब्ल्यू काढायचं आहे आपल्याला, त्यामुळे काही प्रश्नच नाही आहे इथं. मायनस एक्सटर्नल प्रेशर सांगितलेलं आहे 3 बार, V2 सांगितलेलं आहे 25, V1 सांगितलेलं आहे 12, आणि हे कशामध्ये आहे, डेसिमीटर क्यूब आहे आणि बार आहे. त्यामुळे हे टोटल किती होईल बघा बरं. 25 मधून 12, 25 मधून 2 गेले 23, 23 मधून 10, 13 होणार ते. -3 इंटू 13 येणार इथं. मी डायरेक्ट पुढचं कॅल्क्युलेशन पण केलं. 13 येणार इथं, म्हणजेच हे किती होईल, -13 त्रिक 39 येणार इथं. आता हे युनिट येणार तुमचं डेसिमीटर क्यूब बार. बघा इथं प्रेशर आहे तो बार मध्ये सांगितलाय, व्हॉल्यूम सांगितलंय डेसिमीटर क्यूब मध्ये, त्यामुळे त्याचं युनिट असं येणार. मग आता हे आन्सर मला जूल मध्ये पाहिजे, त्यामुळे मी तुम्हाला आता इथं व्हॅल्यू लिहून दिलेली होती शेवटी, ती आता इथं वापरायची. सो धिस डब्ल्यू इक्वल टू -39 इंटू 100, आणि मग याचं कन्व्हर्शन जूल मध्ये होईल. फायनल आन्सर -3900 जूल असं तरी येईल. नाहीतर मग थांबा, चिन्ह राहिलं बघा परत. याच्यामध्ये चिन्ह मात्र महत्वाचे राहतील बरं का, चिन्हांना मार्क रिझर्व राहतील. -3.9 जर मी केलं तर हे मला 10⁻³ मांडावं लागेल. मग याचं फायनल आन्सर येईल -3.9 किलो जूल. हे त्याचं फायनल आन्सर. बघा नेक्स्ट क्वेश्चन. When 2.2 moles of an ideal gas are expanded सांगितलेलं आहे फ्रॉम 3.5 डेसिमीटर क्यूब टू 12 डेसिमीटर क्यूब सांगितलेलं आहे. म्हणजे इनिशियल व्हॉल्यूम दिलेलं आहे, फायनल व्हॉल्यूम दिलेलं आहे, डेसिमीटर क्यूब मध्ये दिलेलं आहे. अगेन्स्ट ए कॉन्स्टंट प्रेशर द वर्क ऑब्टेन्ड इज 3910 जूल. कॅल्क्युलेट द एक्सटर्नल प्रेशर. एक्सटर्नल प्रेशर फाइंड आउट करायचं आहे. हे जरा बघा गिवन डाटा कशा पद्धतीने घ्यायचा आहे याच्यामध्ये, कारण साइन कन्व्हेन्शन तुमचं तुम्हीच वापरायचे आहेत. बघा काय सांगितले त्याने त्याच्यामध्ये, 2 मोल्स सांगितलेले आहेत, 2.2 मोल्स. त्याचा काही यूज होणार नाहीये याच्यामध्ये, तरी पण आता दिलंय ते घेऊया व्यवस्थित घेऊन. एक्सपांडेड म्हटलंय, याचा अर्थ फेनॉमेना कुठली आहे, ही एक्सपान्शनची फेनॉमेना आहे. मग ज्या अर्थी ही एक्सपान्शनची फेनॉमेना आहे, त्या अर्थी तुम्ही हिथलं वर्कडन मायनसच घेतलं पाहिजे. मग किती व्हॅल्यू सांगितले त्यांनी, -3910 जूल ही व्हॅल्यू त्यांनी सांगितलेली आहे. बघा मायनस साईन का घेतलं, कारण हे एक्सपान्शन आहे. हे साइन कन्व्हेन्शन तुम्ही वापरायचे असतात. त्याच्यानंतर त्यांनी इनिशियल व्हॉल्यूम सांगितलेलं आहे V1 इक्वल टू 3.5 डेसिमीटर क्यूब. फायनल व्हॉल्यूम सांगितलेलं आहे 12 डेसिमीटर क्यूब. बघा कशा पद्धतीने आहे. आणि एस्टिमेट द एक्सटर्नल प्रेशर. तुम्ही काय फाइंड आउट करायचं आहे इथं, एक्सटर्नल प्रेशर फाइंड आउट करायचं आहे. पुढचा सेक्शन,
फॉर्म्युले अँड कॅल्क्युलेशन्स. आता बघा, ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं काम तुम्हाला हे करावं लागेल. इथं व्हॉल्युम्स कशामध्ये दिलेले आहेत बघा, डेसिमीटर क्यूब मध्ये दिलेले आहेत. वर्कडन दिलेलं आहे जूल मध्ये. मगाशी मी तुम्हाला एक टर्म सांगितली होती बघा, 1 डेसिमीटर क्यूब बार इट इज इक्वल टू 100 जूल. जर डेसिमीटर क्यूब बार असेल, त्याचं जूल मध्ये करायचं असेल तर 100 न मल्टिप्लाय करायचं. आता इथं वर्कडन तुम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे जूल मध्ये, -3910 जूल सांगितले. मग याचं कन्व्हर्शन मी डेसिमीटर क्यूब बार मध्ये करून पाहिजे मला. मग ह्याला काय केलं पाहिजे, याला 100 न डिव्हाइड करायचं. मग याला 100 न डिवाइड केलं की हे 0 कॅन्सल होणार. 10 न याला जर डिव्हाइड केलं तर -39.1 आणि ह्याचं युनिट येणार डेसिमीटर क्यूब बार, असं युनिट त्याचं येणार. त्यामुळे तुम्हाला आता कॅल्क्युलेशन मध्ये ह्या व्हॅल्यूज तुम्ही आता डायरेक्ट यूज करू शकता. आणि जे तुमचं एक्सटर्नल प्रेशर येणार आहे ते एक्सटर्नल प्रेशर सुद्धा बार मध्ये. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण इथं फॉर्म्युला लिहून घेऊया. W इक्वल टू मायनस PEXT इंटू ब्रॅकेट V2 मायनस V1 हे असेल. तर याच्यातलं आपल्याला फाइंड आउट करायचं आहे एक्सटर्नल प्रेशर. त्यामुळं एक्सटर्नल प्रेशर इक्वल टू हे निगेटिव्ह साईन आणि V2 मायनस V1 पलीकडे पाठवतोय, म्हणजे इथं मायनस येणार. अंशात W आहे, डिव्हायडेड बाय मध्ये V2 मायनस V1 असं येणार. त्याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरूया. हे मायनस आहे असंच. W ची व्हॅल्यू इथं नवीन तयार केलेली आहे, ती पण मायनस आहे कारण एक्सपान्शन आहे. 39.1 येणार इथं, डिव्हायडेड बाय मध्ये V2 मायनस V1 म्हणजेच काय येणार 12 मायनस 3.5. 12 मधून 3 वजा केले तर ते 9 येणार आणि परत 0.5 वजा करायचे आहे, म्हणजे 8.5 असं त्या ठिकाणी येईल. मग आता ते सोडवावं लागेल आपल्याला. आता इथं काय बघा बरं, मायनस मायनस हे प्लस होणार. 39.1 डिव्हायडेड बाय आता सांगितल्याप्रमाणे 8.5. आता हे तेवढं आपल्याला लॉग न सोडवावं लागेल. बघूया लॉग काय काय ते. 39चा 1 मध्ये 39चा 1 मध्ये आहे 5922. 1 पॉइंट येणार ते 1.5922. त्यानंतर 85चा 0 मध्ये 85चा 0 मध्ये 9294. आता यांची वजाबाकी करायची आपल्याला. 4 आणि 8 12 हाताला 1, 10 आणि 2 12 हाताला 1, 9 मधून 3 गेले उरले 6, 9 आणि 6 15 हाताला 1, ते येणार 0. म्हणजे 0.66चा 2 मध्ये 8चा मेन डिफरन्स. अँटीलॉग बघायचा. 0.66चा 2 मध्ये 4592, 8चा मेन डिफरन्स आहे 9. मग 45 92 आणि 8 हे होणार 46 00 आणि 1 4601. म्हणजे याची व्हॅल्यू येईल. इथलं मायनस साईन काढलेलं आहे मगाशी बघा, इथं होतं ते काढून टाकले.
4601 म्हणजे 4.601 हे असेल. आणि ह्याचं उत्तर येणार आहे बार मध्ये, कारण मगाशी आपण कन्व्हर्शन करून घेतलेलं आहे. हे याचं फायनल आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. 3 मोल्स सांगितलेले आहेत. आयडियल गॅस एक्सपांडेड म्हटलेलं आहे. फक्त आयसोथर्मली एवढा शब्द आहे, त्यामुळे डब्ल्यू मॅक्सचा फॉर्म्युला वापरायचा नाहीये. इनिशियल व्हॉल्यूम सांगितलेलं आहे 300 सेंटीमीटर क्यूब. फायनल व्हॉल्यूम सांगितलेलं आहे 2.5 डेसिमीटर क्यूब. म्हणजे इथे युनिट वेगवेगळे दिलेले आहेत. आपण सेंटीमीटर क्यूबचं कन्व्हर्शन डेसिमीटर क्यूब मध्ये करणार आहे. टेम्परेचर सांगितलंय 300 केल्व्हिन. त्यानंतर जे काही प्रेशर सांगितलेलं आहे ते दिलेलं आहे त्यांनी 1.9 बार अशा पद्धतीने दिलेलं आहे. कॅल्क्युलेट द वर्क डन इन अ लिटर ऍटमॉस्फिअर अँड ज्यूल्स, असं दोन्ही पण त्यांनी त्या ठिकाणी विचारलेलं आहे. बघूया आपण कसं कसं काय काय येते त्याच्यामध्ये उत्तर त्याचं. गिव्हन डाटा तर सगळा कलेक्ट करूया, मग थोडं सोडवू, कसं जमते तसं बघूया. गिव्हन डाटा नंबर ऑफ मोल्स सांगितलेले आहेत 3. त्याच्या पुढे एक्सपान्शन सांगितलेलं आहे. हे लिहून घेत चला आठवणीने, एक्सपान्शन आहे का कॉम्प्रेशन आहे, कारण ते लिहित असताना मग लक्षात येईल तुमच्या की आपल्याला निगेटिव्ह घ्यायचंय पॉझिटिव्ह घ्यायचंय. आयसोथर्मली फक्त म्हटलेलं आहे. इनिशियल व्हॉल्यूम त्यांनी दिलेला आहे 300 सेंटीमीटर क्यूब. त्यानंतर फायनल व्हॉल्यूम दिलेला आहे 2.5 डेसिमीटर क्यूब. त्याच्या पुढे टेम्परेचर सांगितले त्यांनी 300 केल्व्हिन. प्रेशर दिलेलं आहे 1.9 बार आणि वर्कडन विचारलेलं आहे. बघा पहिल्यांदा हे सगळं कुठल्या सिस्टम ऑफ युनिट मध्ये जायचं आहे, काय करायचं आहे ते पहिल्यांदा बघून घेऊ. पुढचा सेक्शन तयार करतोय. फॉर्म्युले अँड कॅल्क्युलेशन्स. मग हे जे पहिला जो व्हॉल्यूम त्यांनी दिलेला आहे त्याचं जरा कन्व्हर्शन करायचं आहे मला. मग सगळ्यात पहिल्यांदा बघा 1 सेंटीमीटर म्हणजेच 10⁻⁻² मीटर मध्ये येते. मग हे जर तुम्ही 1 सेंटीमीटर क्यूब केलं तर हे होणार 10⁻⁻6 मीटर क्यूब होणार. आता मला पाहिजे डेसिमीटर. 1 डेसिमीटर म्हणजे 10⁻⁻1 मीटर असते. मग 1 डेसिमीटर क्यूब जर तुम्ही केलं तर इकडे सुद्धा तुम्हाला क्यूब करावा लागेल. 10⁻³ मीटर क्यूब येणार. म्हणजेच बघा हे जे 10⁻6 मीटर क्यूब लिहिलंय त्याला मी असं लिहितोय 10⁻³ आणि 10⁻³ मीटर क्यूब. त्याच्यातलं 10⁻³ मीटर क्यूब म्हणजेच कोण असते 1 डेसिमीटर क्यूब. त्यामुळे मग मी ह्याला काढून टाकतोय 10⁻³ मीटर क्यूबला आणि तिथं लिहिणार मी डेसिमीटर क्यूब. म्हणजे 1 सेंटीमीटर क्यूब त्याचं कन्व्हर्शन डेसिमीटर क्यूब मध्ये जर करायचं असेल तर त्याला 10⁻³ न मल्टिप्लाय करायचं. मग इथं पहिला व्हॉल्यूम त्यांनी दिलेला आहे बघा सेंटीमीटर क्यूब मध्ये 300 सेंटीमीटर क्यूब. याला काय करतोय या कन्व्हर्शन फॅक्टरनं मल्टिप्लाय करतोय 10⁻³ आणि ह्याला लिहितोय डेसिमीटर क्यूब. त्यामुळे ही व्हॅल्यू किती येणार 0.3 डेसिमीटर क्यूब येणार.
आता बघा बरं, इनिशियल व्हॉल्यूम होणार 0.3 डेसिमीटर क्यूब, फायनल व्हॉल्यूम आहे 2.5 डेसिमीटर क्यूब. याचा अर्थ हे आता एक्सपान्शन बरोबर आहे. त्यामुळे हे कन्व्हर्शन जे आता आपण केलं ते जरा काळजीपूर्वक करा. व्हेरी 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 इम्पॉर्टंट. तर याच्यामध्ये मी व्हॅल्यूज वापरून घेतोय आणि मग कॅल्क्युलेशन करूया. वर्कडन फाइंड आउट करायचं आहे आपल्याला. वर्कडन इक्वल टू मायनस PEXT एक्सटर्नल प्रेशर इंटू V2 मायनस V1. आता बघा व्हॅल्यूज मध्ये काय काय होणार. मायनस एक्सटर्नल प्रेशर सांगितलंय 1.9 बार सांगितले, इंटू ब्रॅकेट V2 मायनस V1. V2 आहे 2.5 मायनस हे किती आहे 0.3, म्हणजेच हे किती होणार बघा मायनस 1.9 इंटू 25 मधून 3 जर वजा केले तर हे येणार आहे 2.2 असे. तर हे एवढं आपल्याला सोडवता आलं पाहिजे. आता बघा 19चा लॉग बघूया. 19चा 0 मध्ये 2788, बावीसचा 0 मध्ये तो आहे 3424. या दोघांची बेरीज करायची आहे. 12 हात झालं 1, 8 आणि 3 11 हात झालं 1, 7 आणि 4 11 आणि 1 12, 2 हात झाले 1, 3 आणि 3 6. 0.6212. आता याचा परत अँटीलॉग बघितला पाहिजे. 0.62 चा 1 मध्ये 2 चा मेन डिफरन्स आहे 2, त्यामुळे 4180. 4.180 हे येणार डेसिमीटर क्यूब बार मध्ये येणार. बघा कशा पद्धतीनं आहे ते. ही तुमची एक व्हॅल्यू तयार झाली. W इक्वल टू डेसिमीटर क्यूब बार मध्ये. आणि मगाशी तुम्हाला मी एक व्हॅल्यू लिहून दिलेली होती बघा, 1 डेसिमीटर क्यूब बार म्हणजेच हे किती होणार आहे 100 जूल. मग याला आता 100 जूल न फक्त मल्टिप्लाय करा, म्हणजेच W इक्वल टू मायनस 4.180 इंटू 100 दॅट इज इक्वल टू मायनस 100 ने याला मल्टिप्लाय करायचं आहे. मग किती होणार, 2 घरं फक्त पुढे जाईल, म्हणजेच मायनस 418 जूल. हे त्याचं आन्सर बघा, हे त्याचं फायनल आन्सर.